नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, जर तुमची 10वी झाली असेल, ITI झालेलं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा झाला असेल, इंजिनिअरिंग झाली असेल, BSc आणि इतरही तुमचं जर शिक्षण झालं असेल तर तुमच्याकरता आनंदाची बातमी आहे। एम्स नागपूर या ठिकाणी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वास्तविक ही जाहिरात संपूर्ण भारताकरता आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एम्सचे हॉस्पिटल फक्त एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे नागपूरला। म्हणून आपण या ठिकाणी एम्स नागपूर भरती 2025 अशा ठिकाणी म्हणत आहोत। तर मित्रांनो, पदांचे नाव सुद्धा जाणून घेऊ। बरीचशी पदे आहेत, त्यापैकी काही पदे आहेत इलेक्ट्रिशियन, लाईनमॅन, वायरमॅन, मेकॅनिक, ऑपरेटर, टेलर, कॅशियर, चीफ कॅशियर, ज्युनियर अकाउंटंट ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर, ज्युनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आणि असे विविध 50च्या वरती सुद्धा पदे या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, पुढे जाणून घेऊ की पदे कोणकोणती आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे। अत्यंत कमी वेळामध्ये ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओकडे वळूया। तर मित्रांनो, ही वेबसाईट आहे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नवी दिल्ली, म्हणजे एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली। तर यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जी जाहिरात आहे ती आपण बघून घेऊ। या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, ही आहे CRE कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स। ठीक आहे, तर या ठिकाणी कशा पद्धतीने तुमचे पद जाणून घ्यायचे आहे, तुमची शैक्षणिक अर्हता जाणून घ्यायची आहे आणि अप्लाय कशा पद्धतीने करायचा याविषयी आपण आता जाणून घेऊ। तर या ठिकाणी ही जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2025 आहे। 5 वाजतापर्यंत तुम्ही 31 जुलैचा अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची सुरुवातीची दिनांक आहे 12/7/2025 आणि क्लोज डेट आताच बघितले आपण 31/7/2025। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं की कम्प्युटर बेस्ड जे टेस्ट आहे ते 25 ऑगस्ट 2025 आणि 26 ऑगस्ट 2025 ला होणार आहे आणि स्किल टेस्टची सुद्धा तारीख तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती कळवण्यात जाईल। तर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, ही जी PDF जाहिरात आहे याची महत्त्वाची जी लिंक्स आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर PDF डाउनलोड करून घेऊ शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, ऑफिशियल वेबसाईटची लिंक, सर्व लिंक्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। तर या ठिकाणी आपण बघू मित्रांनो, नागपूर विषयी या ठिकाणी बघू। एम्स नागपूर, एम्सचं जे हॉस्पिटल नागपूरला आहे मिहानमध्ये, सुमठाणा दहेगाव। ठीक आहे, म्हणजे नागपूरच्या बाहेर जर तुम्ही निघालात वर्धा रोडला तर त्या ठिकाणी तुम्हाला एम्सचं मोठं हॉस्पिटल बुट्टीबोरीच्या जवळ किंवा दहेगावच्या जववर तुम्हाला असल्याचं निदर्शनास येतं। तर या ठिकाणी एम्स नागपूरची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती आहे www.aimsnagpur.edu.in। पुढे आपण फक्त महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन म्हणजे वयोमर्यादेमध्ये सूट किती दिलेली आहे। प्रत्येक पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे। त्या दिलेल्या वयोमर्यादेमध्ये SC आणि ST उमेदवारांना 5 वर्ष सूट दिलेली आहे, OBC उमेदवारांकरता 3 वर्ष, PWBD यांच्याकरता 10 वर्ष सूट देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इतरही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते तुम्ही PDF डाउनलोड करून वाचून घेऊ शकता। कारण बरेचसे मुद्दे या ठिकाणी जवळपास 12 मुद्दे दिलेले आहेत, कुणाकुणाला कोणत्या वयापर्यंत वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे। पुढे आपण बघून घेऊ मित्रांनो, ऍप्लिकेशन फी विषयी माहिती दिलेली आहे। जनरल आणि OBC कॅन्डिडेट करता 3000 फी पहिल्यांदा बघत आहोत आपण। गव्हर्नमेंटच्या एखाद्या परीक्षेमध्ये एवढे मोठ्या प्रमाणामध्ये फी मागवल्या जात आहे, तर जनरल आणि OBC कॅन्डिडेट करता 3000 फी आहे। SC ST कॅन्डिडेट आणि EWS यांच्याकरता 2400 रुपये 2400 रुपये फी सांगण्यात आलेली आहे, म्हणजे ही फी तुम्हाला भरावी लागेल। त्याचबरोबर मित्रांनो, जी काही PDF तुम्ही डाउनलोड करून घेणार आहात म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही मुद्दा क्रमांक 8 बघू शकता। सिलेबस आणि लँग्वेज, कोणत्या भाषेमध्ये कोणत्या पदाकरताची परीक्षा होणार आहे आणि त्याच्याकरता सिलेबस काय असणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि स्किल टेस्ट सुद्धा कोणाकोणाला आहे, येस नो अशा या पद्धतीने दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असिस्टंट डायटिशियन किंवा डायटिशियन पासून जर तुम्ही बघितलं तर बरेचसे या ठिकाणी पदे दिलेली आहे। पदांची संख्या जर आपण या ठिकाणी वाचत बसलो आणि कशा पद्धतीने टेस्ट होणार आहे ते जर वाचत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। एकूण 53 असे पदे आहेत। जे काही पदे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले होते ते सुद्धा पदे याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकतो ECG टेक्निशियन, सोशल सिक्युरिटी ऑफिसर, मॅनेजर ग्रेड 2, त्याचबरोबर प्लंबर आणि असे विविध पदे आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता। टेलर आहे, सायंटिस्ट ऑफिसर, कम्प्युटर आहे, बरेचसे पदे आहेत। तुमच्या शैक्षणिक अर्थानुसार तुम्ही हे पदे बघून घेऊ शकता। पुढे आपण चालू मित्रांनो, वास्तविक पदा अर्ज करताना तुम्हाला
ही PDF डाउनलोड करून घेणे खूप गरजेचे आहे. त्यातूनच तुम्ही ह्या सर्व माहिती घेऊ शकता. या ठिकाणी बघू शकतो आपण टोल फ्री नंबर सुद्धा दिलेला आहे. तो तुम्ही आता व्हिडिओ थोडा स्टॉप करा आणि हा टोल फ्री नंबर सुद्धा लिहून घ्या किंवा PDF मध्ये तुम्ही बघू शकता. टोल फ्री नंबर आहे 1800117898 आणि टायमिंग दिलेला आहे मंडे टू फ्रायडे 10 ते 5 वाजतापर्यंत आणि सॅटर्डेला 10 ते 1 वाजतापर्यंत. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचबरोबर वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर www.aiimsexams.ac.in यावरती संपर्क करू शकता. त्याचबरोबर असिस्टंट कंट्रोलर एक्झामिनेशन सेक्शन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अंसारी नगर न्यू दिल्ली. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. पुढे आपण बघून घेऊ मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲनेक्झर 1 मध्ये दिलेले आहे डिटेल्स इसेन्शियल क्वालिफिकेशन अँड अदर इलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे या ठिकाणी पदे दिलेली आहे. त्या पदाकरता काय काय तुम्हाला एज लिमिट दिलेली आहे, पे लेवल काय असणार आहे आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे मुद्दे दिलेले आहेत. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो कॉलम नंबर 3 मध्ये. तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची आहे आणि PDF डाउनलोड केल्यानंतर जर तुम्ही मोबाईलमध्ये असेल तर सर्चचं एक बटन येतं, त्या ठिकाणी जायचं आणि नागपूर टाईप करायचं. आणि जर तुम्ही लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये ओपन केली असेल PDF, कंट्रोल F दाबायचा आहे आणि या ठिकाणी नागपूर तुम्हाला सर्च करायचं आहे. जसं या ठिकाणी बघू शकतो एम्स भटिंडा, एम्स मंगलगिरी आणि 3 नंबरला दिलेलं आहे एम्स नागपूर. म्हणजे एम्स नागपूर करता असिस्टंट डायटिशियनचे जे पद आहे त्याकरता माहिती दिलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी पदांची संख्या दिली नसली तरी वयोमर्यादा आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन महत्वाचं आहे. असं जर तुम्ही कंट्रोल F करून बघितलं म्हणजे सर्चिंग केलं तर तुम्हाला नागपूर करता कोणकोणते पदे आहेत ते तुम्हाला समजून येईल. डायटिशियनचे सुद्धा दिले आहे, मुद्दा क्रमांक 8 दिलेला आहे या ठिकाणी. पुढे आपण अशाच पद्धतीने बघू विविध जे पदे आहेत जे की आपल्या नागपूर करता आहेत, आपल्या महाराष्ट्र करता आहे, त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा या ठिकाणी 6 नंबरला सुद्धा दिलेलं आहे ज्युनियर असिस्टंट एम्स नागपूर, वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष. इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेले आहे 12वी पास आणि त्याचबरोबर कम्प्युटर टायपिंग स्पीड 35 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश आणि 30ची हिंदीची तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो आपल्या नागपूर करता कोणकोणते पदे आहेत, म्हणजेच नागपूर करता कोणकोणते पदे आहेत त्याची शैक्षणिक अर्हता काय आहे. तर नक्कीच तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या. बऱ्याचशा गोष्टी मी या ठिकाणी करून दाखवतो. कंट्रोल क्लिक केलं, या ठिकाणी आपण सर्च करू नागपूर. बघा या ठिकाणी दिलेलं आहे असिस्टंट इंजिनियर, ग्रॅज्युएशन इन सिव्हिल इंजिनिअरिंग, असिस्टंट इंजिनियर सिव्हिलची हे पद आहे. त्यानंतर पुढे चालू आपण, पुढे नंतर ज्युनियर इंजिनियर नागपूर करता 30 वर्षापेक्षा जास्त वयोमर्यादा नसावी, ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा सुद्धा उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात असं या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे आपण बघून घेऊ असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल मध्ये एम्स नागपूर, वयोमर्यादा 35 वर्षे आणि ग्रॅज्युएट इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. पुढे आपण बघून घेऊ ज्युनियर इंजिनियर आहे इलेक्ट्रिकल मध्ये, त्याचबरोबर नागपूर करता आहे. या ठिकाणी बघू शकतो असिस्टंट इंजिनियर, वयोमर्यादा 35 वर्षे, ग्रॅज्युएट इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. पुढे आपण बघून घेऊ ज्युनियर इंजिनियर. त्याचबरोबर पुढे बघून घेऊ आपण मित्रांनो नागपूर करता ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर, इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं ग्रॅज्युएट इन कॉमर्स म्हणजे BCom. पुढे आपण बघून घेऊ नागपूर करता आहे हॉस्पिटल अटेंडंट ग्रेड 3 नर्सिंग, इसेन्शियल क्वालिफिकेशन 10वी आणि त्याचबरोबर सर्टिफिकेट कोर्स इन हॉस्पिटल सर्व्हिसेस. पुढे आहे या ठिकाणी लॅब टेक्निशियन 10वी + 12वी डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन, वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे. पुढे बघू या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे पद BSc डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि या पदाचं नाव जरा परफ्युजन. पुढे बघू मेडिकल सोशल सर्व्हिसेस करता मास्टर डिग्री इन सोशल वर्क फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे MSW चे उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. पुढे आपण बघू पर्सनल असिस्टंट एम्स नागपूर 18 ते 30 वर्षे, याकरता सुद्धा शैक्षणिक अर्ज दिलेले आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. पुढे आहे वर्कशॉप टेक्निशियन, याकरता डिप्लोमा इन प्रोफेशनल आर्किटेक्ट्स इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा 10वी आणि ITI सर्टिफिकेट दिलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी वेल्डिंग टर्निंग हे सुद्धा ITI झालेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता. मित्रांनो हे तुम्ही सविस्तरपणे वाचून घेऊ शकता. पुढे बघू न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट BSc मागितलेलं आहे आणि इतर सुद्धा काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. त्याचबरोबर हे BSc वाल्यांकरता सुद्धा पद दिलेलं आहे. असे मित्रांनो बरेचसे पद आहेत जे या ठिकाणी दिलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही या PDF मध्ये जाऊ शकता आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला मित्रांनो
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन नक्कीच तुम्ही या सर्व लिंकचा उपयोग करून म्हणजे ऑफिशियल वेबसाईट बघू शकता, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक बघू शकता आणि PDF जाहिरात सुद्धा बघू शकता. ते बघून तुम्ही मित्रांनो अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.